गिरीश सर, ज्या प्रकारचा युक्तिवाद काल झालेला होता, त्यानंतर आज अगदी ब्रीफली तुमचं म्हणणं मांडा असं सांगितलेलं होतं. काय नेमक्या प्रेयर्स असू शकतात शिंदे गटाच्या माध्यमातून अगदी थोडक्यात? पहिल्यांदा शिंदे गट जेव्हा सुप्रीम कोर्टात गेले होते, त्यांचं प्रेयर होतं की आम्हाला जी नोटीस जी इश्यू केलेली आहे स्पीकरने फॉर डिसाइडिंग त्यांचं डिस्क्वालिफिकेशनसाठी, तीच नोटीस स्टे करावी. तर तो प्रेयर होता आणि त्या संदर्भाने इंटरिम रिलीफ म्हणून तो प्रेयर दिला गेला होता. आता मुद्दा येतोय की तो जो रिलीफ दिला होता तो कंटिन्यू करायचा का नाही, कारण त्यांचा स्पीकरकडे डिस्क्वालिफिकेशन मेंबरला क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय करायचं ही पॉवर जी असते फक्त स्पीकरकडे असते. ते सुप्रीम कोर्ट डिसाइड करू शकत नाही. सुप्रीम कोर्ट फक्त जो निर्णय स्पीकरने घेतला तो मुद्द्यांवरती म्हणजे कॉन्स्टिट्युशनली तो प्रॉपर आहे का, जो रेमिडीज दिले तो व्यवस्थित प्रोसिजर वगैरे फॉलो केला, लिमिटेड प्रश्न फक्त सुप्रीम कोर्ट डिसाइड करू शकतो. तो स्पीकर म्हणजे मेंबरचा क्वालिफिकेशन डिस्क्वालिफिकेशन सुप्रीम कोर्ट डिसाइड नाही करू शकत. तो फक्त स्पीकर डिसाइड. पण मग मुद्दा तोच आहे ना की आधीच्या उपाध्यक्षाने त्याच्याबद्दलची जी नोटीस दिलेली होती ती नोटीस आता शिंदे गटाला मान्य नव्हती. मग आता नेमकं काय होणार? मग हे अध्यक्ष निर्णय घेणार की जुन्या अध्यक्षांचा निर्णय असणार? उपाध्यक्षांचा. अध्यक्ष जे असेंब्लीचे जे अध्यक्ष स्पीकर आहेत त्यांनीच तो निर्णय घेऊ शकतात. आधीचा ह्यांचं कंप्लेंट अशी होती की ते प्रोसिजर फॉलो करत नाही, आम्हाला टाइम देत नाहीये व्यवस्थित आम्हाला रिप्लाय करायला. आणि दुसरी गोष्ट ते स्पीकर नाहीयेत इन द सेन्स कारण ते डेप्युटी स्पीकर होते असेंब्लीमध्ये. 2021 पासून कोणी स्पीकरच नव्हतं, म्हणजे जवळ 18 महिने 12-13 महिने 14 महिने एक स्पीकरच नव्हतं. ही एक मुद्दा उचलला होता त्यांनी त्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये. पण आता काय परिस्थिती बदलली आहे. स्पीकर आता आपल्याकडे आहेच, असेंब्लीचे स्पीकर आहेत. तो हे पॉवर फक्त असेंब्लीच्या स्पीकरकडेच असू शकतात. आणि परत दुसरी पेटिशन जी फाईल केली उद्धव ठाकरे ग्रुपने की इलेक्शनच्या चिन्हाबद्दल, पण परत तो जो प्रश्न आहे तो फक्त इलेक्शन कमिशनर डिसाइड करू शकतात. सुप्रीम कोर्ट परत याच्यावरती नाही डिसाइड करू शकत. पण माझं असं मत आहे की कुठलेही मुद्दे जे यांनी उपस्थित केले आहेत त्यात नाही सुप्रीम कोर्ट डिसाइड नाही करू शकत. आणि त्यात मला वाटतं बहुतेक फक्त ते सुप्रीम कोर्ट डिसाइड करू शकतो का नाही हेच फक्त सुप्रीम कोर्ट निर्णय घेतील. पण मग काय होणार? मग आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? काय भवितव्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुटणार आहे? नाही, सुप्रीम कोर्ट मला वाटत नाही. माझं मत आहे असं की सुप्रीम कोर्ट मला वाटत नाही की निर्णय देईल. काल पण चीफ जस्टिसांनी यांना कपिल सिब्बलांना हेच प्रश्न विचारलं होतं, कारण कपिल सिब्बलांनी ह्याच आर्ग्युमेंट केलं होतं की तुम्ही हा प्रश्न डिसाइड करू शकत नाही. तर चीफ जस्टिसचं म्हणणं होतं की तुम्हीच आमच्याकडे आला हे कंप्लेंट घेऊन, आता तुम्हीच आम्हाला बोलतायत की आम्ही हे निर्णय घेऊ शकत नाही. त्यांचा तोच त्यांचा युक्ती, म्हणजे चीफ जस्टिसांचं तेच म्हणणं होतं तुम्ही आमच्याकडे येतात हे कंप्लेंट करून, आता तुम्ही बोलत हा कंप्लेंट डिसाइड करू शकत नाही. सो दॅट इज टेक्निकली हे स्पीकरचा डोमेन आहे. स्पीकर कॅन इव्हन रिफ्यूज एक्सेप्टिंग एनी नोटीस फ्रॉम द सुप्रीम कोर्ट. तर तुमच्या जर लक्षात असेल सोमनाथ चॅटर्जींनी सुप्रीम कोर्टाची नोटीस घेण्याचा रेफ्यूज केलेलं होतं, कारण ही वॉज व्हेरी क्लिअर की तो डोमेन जो आहे तो स्पीकरचा डोमेन आहे, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. फक्त जो निर्णय घेतल्यावरती तो निर्णय बरोबर आहे का नाही, आणि ते पण काही पॅरामीटर्स आहेत, त्या पॅरामीटर्स मध्ये असेल नसेल तरच सुप्रीम कोर्ट तो निर्णय. मला तोच मुद्दा अधोरेखित करायचा आहे सर. अगदी सुरुवातीला जेव्हा उपाध्यक्षांनी कारवाई केली आणि शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेला तेव्हा शिंदे गटानं सांगितलं सुप्रीम कोर्टाला की तुम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप करा. तेव्हा ठाकरे गटाचं किंवा महाविकास आघाडीचं असं म्हणणं होतं की नाही, सुप्रीम कोर्टाला तो अधिकार नाहीये, सुप्रीम कोर्ट अध्यक्षांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीये. तेव्हा त्यांचं आर्ग्युमेंट होतं. आता परिस्थिती बदलली आणि आर्ग्युमेंट सुद्धा बदललं. आता शिंदे गट असं म्हणतंय की सुप्रीम कोर्ट करू शकत नाही, आणि त्यांचं असं म्हणणं आहे आता ठाकरे गटाचं की नाही आता सुप्रीम कोर्टानंच करायला हवं. म्हणजे अध्यक्षांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे हे दोघांनाही माहिती आहे, आणि म्हणून ज्याचा अध्यक्ष जिसकी लाठी उसकी भैंस असं हे सगळं होणार आहे का? होय, हो तसंच होणार आहे. आता परिस्थिती बघा ना तुम्ही, म्हणजे बघा आता स्पीकर आहे बीजेपीचं स्पीकर आहे, बीजेपी आणि शिंदे गट एकत्र आहे, तो 100% दे आर नॉट गोइंग टू डिस्क्वालिफाय दिस MLAs. आणि कारण पण असं आहे कारण अजून केस बनवली नाहीये.
पण उद्धव साहेब ठाकरेंनी जर राजीनामा दिला नसता हा आणि फ्लोर टेस्ट झाली असती तर शिंदे गटाचं इट कुड हॅव बीन अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी, त्या बेसिसवरती ते डिस्क्वालिफाय करायला लागलं असतं. पण परिस्थिती अशी झाली की त्यांनी राजीनामा दिला, त्याच्यामुळे फ्लोर टेस्ट झालं नाही. त्याच्यामुळे अशी कुठली ऍक्टिव्हिटी दिसत नाहीये की शिंदे गट शिवसेना सोडलीये. इव्हन त्यांचं मत असंच आहे. इव्हन काल कपिल सिब्बलचं आर्ग्युमेंट पण तेच होतं की आम्ही शिवसेना आहोत, आम्ही कुठे शिवसेना सोडली. नाही, हरीश साळवेंचं होतं ते आम्ही शिवसेना आहोत, आम्ही कुठे सोडली. दॅट्स व्हॉट दे आर गोइंग टू से की आम्ही शिवसेनेत आहोत. फक्त आम्ही ठरवलं की मुख्यमंत्री उद्धवजी व्हायच्या जागी आम्ही शिंदेला बोलवलं मुख्यमंत्री. दॅट्स ऑल. ते आम्ही नाही सोडलं, आम्ही नाही चेंज केलं. कारण डिस्क्वालिफाय झाल्यावरती खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. सर माफ करा, मी तुम्हाला थांबवतोय. आपल्याकडे आता सगळे अपडेट्स यायला सुरुवात झालेली आहे. युक्तिवाद सुरू झालेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि या युक्तिवादाच्या दरम्यान हरीश साळवे यांनी सांगायला सुरुवात केली आहे की सभासदांना पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात मत दिल्याच्या निष्कर्षावर सभापतींनी 10व्या सूचीनुसार अपात्रता केली जाते का. माझ्या मित्रांचा असा युक्तिवाद आहे की तो स्वतःहून आहे. तुम्ही एखादी कृती केली असेल तर ज्यासाठी तुम्हाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं तर तुम्ही आपोआप अपात्र होऊ शकता. पुढे ते असं म्हणतायत की स्पीकरला निर्णय घेण्यासाठी 1-2 महिने लागले तर याचा अर्थ काय की त्यांनी सभागृहाच्या कामकाजात हजर राहणं बंद करावं आणि घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर आहेत. तर आता या युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे. पक्षाविरोधात मतदान करण्याच्या संदर्भातला भूमिका त्यांनी मांडलेली आहे. अध्यक्षांनी 1-2 महिन्याचा विलंब लावला तर आमदारांनी काय करायचं हा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी आता या सगळ्या युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे. हरीश साळवे हे युक्तिवाद करतायत. काल सुद्धा त्यांचा मोठा युक्तिवाद झालेला होता. पक्षांतर बंदी कायदा पक्षांतर्गत मतभेदाशी निगडीत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग सुप्रीम कोर्टाने त्यांना प्रश्न हा सुद्धा विचारला की मग व्हीपला काय अर्थ आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी प्रश्न विचारला व्हीपला काय अर्थ आहे. त्यावर त्यांचं आर्ग्युमेंट असं आहे की पक्षांतर विरोधी हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही. एक मोठं आर्ग्युमेंट केले जात आहे सातत्यानं ते हरीश साळवे यांच्या माध्यमातून की पक्षांतर्गत वाद आहेत, हे पक्ष विरोधी कारवाई नाहीये. त्यामुळे जो बेस आहे या सगळ्या आर्ग्युमेंटचा तो हाच आहे की आम्ही शिवसेना सोडलेली नाही, शिवसेनेच्या अंतर्गत नेतृत्वाच्या विरोधात हा आवाज आहे. बघा, सरन्यायाधीशांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की हा जो व्हीप बजावलेला होता त्या व्हीपला काही अर्थ आहे की नाही, त्यावर हरीश साळवे यांचं म्हणणं असं होतं की पक्षांतर विरोधी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही. जे केलं या सगळ्या आमदारांनी ते पक्षांतर्गत असंतोष होता, पक्ष विरोधी ती कृती नव्हती, हे सांगण्याचा पुन्हा प्रयत्न केलेला आहे. पुढे ते असं म्हणतात जोपर्यंत अपात्रतेचा निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत कोणतेही तत्व बेकायदेशीर तत्व नाही. त्यामुळे ते असं म्हणतात की अपात्रता हा निष्कर्ष निघायला हवा आणि जोपर्यंत तो निष्कर्ष निघत नाहीये तोपर्यंत ते बेकायदेशीर होत नाहीये. सरन्यायाधीशांनी पुन्हा त्यांना प्रश्न विचारलेला आहे पक्षांतर विरोधी केवळ याच गोष्टींना लागू होते का. त्यावर साळवेंनी पुन्हा एकदा आर्ग्युमेंट केलेला आहे समजा एखादी व्यक्ती भ्रष्ट व्यक्तीने निवडून आली तर तो अपात्र ठरेपर्यंत तो जे करतो ते सर्व कायदेशीर आहे. पक्षांतर विरोधी कायदा समतोल साधण्यासाठी आहे, हे सुद्धा आर्ग्युमेंट केलं जात आहे हरीश साळवे यांच्याकडून. सातत्यानं हरीश साळवे यांच्याकडून जी बाजू मांडली जाते ती हीच आहे की जी कारवाई केली गेलेली आहे ती कारवाई त्यांच्या विरोधातली ही चुकीची आहे जी उपाध्यक्षांनी केलेली होती आणि त्यांनी पक्षविरोधी कुठलंही काम केलेलं नाहीये. पक्षात राहून पक्षाच्या सीमा न ओलांडता त्यांनी हे केलेलं काम आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडून सातत्यानं त्यांना काही प्रश्न विचारले जात आहेत. पहिला प्रश्न विचारला गेला व्हीपचा काही उपयोग आहे की नाही. त्यावर त्यांनी सांगितलं पक्षांतर विरोधी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही. एक मोठं स्टेटमेंट, मोठं आर्ग्युमेंट त्यांनी केलेलं हरीश साळवे यांनी. आणि जोपर्यंत अपात्रतेचा निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत कोणतेही बेकायदेशीर तत्व होत नाही असं ते म्हणतात. पुन्हा सरन्यायाधीशांनी त्यांना प्रश्न विचारला पक्षांतर विरोधी केवळ याच गोष्टींना लागू होते का. त्यावर हरीश साळवे यांचं आर्ग्युमेंट असं होतं
ते असं म्हणतायत की समजा एखादी व्यक्ती भ्रष्ट व्यक्ती पद्धतीने निवडून आली तर तो अपात्र ठरेपर्यंत तो जे करतो ते सर्व कायदेशीर आहे. पक्षांतर विरोधी कायदा समतोल साधण्यासाठी आहे. राजकीय पक्षाला पूर्णपणे दुर्लक्षित करून चालणार नाही असं सुद्धा आर्ग्युमेंट एका बाजूने करण्यात येत आहे. तर बंडखोरांनी अजून पक्ष सोडलेला नाही हे शिंदे गटाच्या वतीनं साळवेंकडून सातत्यानं सुप्रीम कोर्टाला सांगितलं जात आहे. बंडखोरांनी कुठेही आपला पक्ष सोडला नाही, कुठेही ते दुसऱ्या पक्षात विलीन झालेले नाहीयेत, त्यांनी कुठलंही पक्षविरोधी काम केलेलं नाहीये. हा युक्तिवाद आजही सातत्यानं केला जातोय आणि हरीश साळवे यांच्या या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी काही महत्त्वाचे प्रश्न त्यांना उपस्थित केलेले आहेत. एक मुद्दा व्हीपचा, दुसरा पक्षांतर विरोधी म्हणजे जे कायदा आहे त्या अशा गोष्टींना लागू होत नाही का जर तुम्ही व्हीपचा उल्लंघन केलेला असेल तर. हाच प्रश्न सरन्यायाधीशाने विचारला. सरन्यायाधीश पुढे असं सुद्धा म्हणतायत, निवडून आल्यानंतर तुम्ही राजकीय पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असाल तर ते लोकशाहीला धोका आहे का. बघा, सरन्यायाधीशांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. कदाचित त्यांचे हे प्रश्न या संपूर्ण खटल्याची दिशा ठरवतायत का हा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय. कारण आता ज्या प्रकारचे प्रश्न शिवसेनेच्या गटाकडून उपस्थित केले जात होते असेच काहीचे प्रश्न सरन्यायाधीशांकडून उपस्थित केले जात आहेत. हा मोठा मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे, प्रश्न उपस्थित केलेला आहे सरन्यायाधीशांकडून. रमणना असं विचारतायत की निवडून आल्यानंतर तुम्ही राजकीय पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असाल तर ते लोकशाहीला धोका आहे का. त्यावर साळवेंचं असं म्हणणं आहे, साळवेंनी आता युक्तिवाद करायला सुरुवात केलेली, त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे सरन्यायाधीशांना. साळवे असं म्हणतायत, नाही मी असं म्हणत नाही, मुद्दा खूप वेगळा आहे. या प्रकरणातल्या तथ्यांवर असं दिसून येतं की त्यांनी राजकीय पक्ष सोडलेला नाहीये. बघा, ते त्यांच्या आर्ग्युमेंटून एकही पाऊल मागे हटायला तयार नाहीये. त्यांना कुठलाही प्रश्न विचारला हरीश साळवेंना किंवा शिंदे गटाला तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या प्रत्येक प्रश्नावरती त्यांचं उत्तर एकच आहे, आम्ही पक्षच सोडलेला नाहीये, आम्ही आजही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेत राहूनच ही भूमिका आम्ही मांडतोय. त्यामुळे एक प्रकारे जे आर्ग्युमेंट केले जाते पहिल्या दिवसापासून युक्तिवाद केला जातोय अगदी बाहेर सुद्धा आणि न्यायालयात सुद्धा शिंदे गटाकडून की नाही आम्ही पक्ष सोडलेला नाही, आम्ही आजही पक्षामध्ये आहोत आणि पक्षाच्या अंतर्गत आमच्या नेतृत्वाच्या विरोधातली आमची नाराजी आहे, ती नाराजी व्यक्त करणं आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही ते केलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं आता साळवेंचं स्टेटमेंट येत आहे. साळवेंनी आता पुन्हा युक्तिवाद करायला सुरुवात केली आणि ते असं म्हणतात, मी म्हणतोय मी पक्ष सोडलेला नाही, हे कुणीतरी ठरवायचं आहे. हे न्यायालय किंवा सभापती ठरवू शकतात का हा सवाल आहे. मी पक्ष सोडलेला नाही हे न्यायालय ठरवू शकेल का, मी पक्ष सोडलेला नाही हे सभापती ठरवू शकतील का, तर नाही, मी ठरवायचं आहे की मी पक्ष सोडलाय का नाहीये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या या सगळ्या आमदारांनी पक्ष सोडलेला नाही, आम्ही पक्ष सोडलेला नाही. या आर्ग्युमेंटवरती, या युक्तिवादावरती आताही साळवे सातत्यानं ठामपणे ही भूमिका सांगतायत की अध्यक्षांच्या विरोधात सुद्धा आवाज उठवला गेला. अध्यक्षांच्या विरोधातला आवाज उठवणं हे सुद्धा काही नवीन नाहीये, कारण अध्यक्षांच्या बद्दलच्या काही आक्षेप आमच्या मनात होते, ही बाब त्यांनी आज सांगितली साळवेंनी. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साळवे पुढे असं म्हणतायत की प्रत्येक प्रकरणात सभापतींवर आरोप केले जातील ही काही विलक्षण गोष्ट नाही, त्यामुळे कलम 32 लागू करता येत नाही. पुढे ते असं म्हणतायत, आज आमची परिस्थिती आहे, सभापतींनी स्थगिती दिल्यानं निर्णय झाला नाहीये, त्यामुळे अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरती, अध्यक्षांच्या निर्णयावरती, अध्यक्षांच्या अधिकारांवरती सुद्धा आता हा युक्तिवाद सुरू झालेला आहे. हरीश साळवे यांच्या माध्यमातून ते स्पष्टपणे असं सांगतायत की अध्यक्षांच्या विरोधात आवाज उठवणं ही काही नवीन गोष्ट नाहीये. प्रत्येक प्रकरणात सभापतींवर, अध्यक्षांवर आरोप केले जातील ही काही विलक्षण गोष्ट नाहीये, त्यामुळे कलम 32 लागू करता येत नाही. साळवे पुढे असं म्हणतायत की आज आमची परिस्थिती आहे, सभापतींनी, अध्यक्षांनी स्थगिती दिल्यानं निर्णय झालेला नाही, त्यामुळे पहिल्या दिवसापासून जे आर्ग्युमेंट केलं जाते, पहिल्या दिवसापासून जी भूमिका मांडली जाते शिंदे गटाकडून, ती भूमिका आज अतिशय महत्त्वाच्या दिवशी सुद्धा निर्णायक अशा टप्प्याकडे हा सगळा खटला जात असताना सुद्धा एकच भूमिका शिंदे गटाकडून सातत्याने मांडली जाते आणि ती भूमिका ही आहे की आम्ही पक्षाच्या अंतर्गत राहून आमची भूमिका नेतृत्व बदलाची मांडलेली आहे, आम्ही पक्ष सोडलेला नाहीये आणि आम्ही पक्ष सोडलाय की नाही हे सर्वोच्च न्यायालय किंवा सभापती, अध्यक्ष हे ठरवू शकत नाहीयेत. तर आम्ही
ठरवू ते. आम्ही सांगतोय की आम्ही कुठलाही पक्षाचा बदललेला नाहीये. आता या सगळ्यामध्ये वरिष्ठ वकील अरविंद दातार निवडणूक आयोगातर्फे हजर झालेत. निवडणूक आयोगाची एंट्री झाली. आता कालच्या सगळ्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगानं भूमिका मांडलेली नव्हती किंवा त्यांचं म्हणणं नव्हतं. आज मात्र वरिष्ठ वकील अरविंद दातार निवडणूक आयोगातर्फे हजर झालेले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की हा राजकीय पक्षांशी संबंधित मुद्दा आहे आणि इलेक्शन कमिशनची भूमिका काय. बघा, आता सर्वोच्च न्यायालयाने हे स्टेटमेंट करणं सरन्यायाधीशांचं हे स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. सरन्यायाधीशांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की हा राजकीय पक्षाशी संबंधित मुद्दा आहे आणि इलेक्शन कमिशनची भूमिका नेमकी काय आहे. इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाची भूमिका मांडण्यासाठी वरिष्ठ वकील ॲडव्होकेट अरविंद दातार हे निवडणूक आयोगातर्फे हजर झालेले आहेत. आणि आता या सगळ्यामध्ये सिब्बल पुन्हा उभे राहिलेले आहेत. सिब्बल यांनी भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे. सरन्यायाधीशांनी जेव्हा प्रश्न विचारला की हा राजकीय पक्षांशी संबंधित मुद्दा आहे आणि इलेक्शन कमिशनची भूमिका काय, सिब्बल उत्तर द्यायला उभे राहिले. सिब्बल म्हणतात BMCच्या निवडणुका येत आहेत आणि त्यांना हे चिन्ह वापरायचं आहे आणि हे राजकीय आहे. तेव्हा काल सुद्धा या संदर्भातलं आर्ग्युमेंट शिंदे गटाकडून करण्यात आलेलं होतं. त्यांनी सांगितलं की तुम्ही कोर्टात का आलात किंवा तुम्ही इलेक्शन कमिशनमध्ये का गेलात, तर निवडणुका समोर आहेत मुंबई महानगरपालिकेच्या आणि त्यामुळे आम्हाला निवडणुकीचा साठी आम्हाला चिन्हाचा फैसला होणं गरजेचं आहे. सिब्बल पुढे असं म्हणतात की याला कोणत्याही घटनापीठाच्या संदर्भाची गरज नाही. आम्ही आमचे युक्तिवाद 2 तासात पूर्ण करू आणि आम्ही वचनबद्ध आहोत. तर कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की घटनापीठाकडे जाऊ देऊ नका, त्याची गरज नाहीये. आम्हाला आमचा युक्तिवाद 2 तासात पूर्ण करू द्या, आम्ही वचनबद्ध आहोत. 2 तास आमचा युक्तिवाद चालू द्या, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी आता उभे राहून केलेली आहे. तर आता सरन्यायाधीशांनी मात्र काहीच वेगळं मत मांडलेलं आहे. सरन्यायाधीश म्हणतायत असं होत नाही, निर्णय लिहिणं हा आणखीन एक मुद्दा आहे. बघा, दोन्ही बाजूनी कसा युक्तिवाद सुरू आहे. दिग्गज वकील आता तिथं सुप्रीम कोर्टामध्ये ही सगळी बाजू मांडतायत. कपिल सिब्बल त्याच्यावरती असं म्हणतात, जेव्हा सरन्यायाधीशांनी सांगितलं की असं होत नाही, निर्णय लिहिणं हा आणखीन एक मुद्दा आहे. सिब्बल असं म्हणतायत, ते म्हणतात की त्यांना पक्षाच्या 50 पैकी 40 सदस्यांचा पाठिंबा आहे आणि म्हणून ते म्हणतात ते खरे शिवसेना आहेत. आता जर 40 जणांना अपात्र ठरवलं तर त्यात काय आहे. निवडणूक आयोगानं एक मार्ग ठरवला तर पक्षांतराचं काय होणार, हा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर पक्ष म्हणजे 40 आमदार असतील 50 पैकी आणि उद्या 40ला 40 जर अपात्र झाले तर मग काय, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद आता कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातो. निवडणूक आयोगानं या संदर्भात एक मार्ग ठरवला तर या पक्षांतराचं काय होणार, हा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. काल सुद्धा अभिषेक मनु सिंघवी यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं. ते असं म्हणाले की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठंतरी दिलासा मिळवण्याचा हा सगळा गेम प्लॅन आहे आणि हा गेम प्लॅन सर्वोच्च न्यायालयानं ओळखायला हवा, असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक आयोगामध्ये हे सगळेजण गेलेले आहेत आणि पक्षावर दावा करतायत. याबद्दलची भूमिका जेव्हा मांडली तेव्हा आता सिंघवी उभे राहिलेले आहेत. सिंघवींनी आता भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे, युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे. सिंघवी असं म्हणतात, जोपर्यंत हे न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग या मुद्द्यावर कसा निर्णय घेऊ शकतं, जेणेकरून नंतर ते म्हणतील की या कार्यवाही निष्फळ आहेत. सिंघवींचं काल सुद्धा अगदी हेच म्हणणं होतं अभिषेक मनु सिंघवींचं की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठेतरी दिलासा मिळवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि एकदा का दिलासा मिळाला तर मग पुढे सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला मर्यादा येतील आणि त्यामुळे आता सिब्बल यांनी तोच मुद्दा उपस्थित केलेला आहे. ते म्हणतात जोपर्यंत न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग या मुद्द्यावर कसा निर्णय घेऊ शकतं, जेणेकरून नंतर ते म्हणतील की कार्यवाही निष्फळ होईल. सिब्बल म्हणतात की ते विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्षात मिसळत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी हा सगळा जोरदार युक्तिवाद सुरू आहे. कोर्टाची निरीक्षणं काय आहे ती सुद्धा आपण आपल्या स्क्रीनवरती बघतोय आणि एकूणच हा सगळा जो युक्तिवाद बघितला आता तर असं लक्षात येत आहे की दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून कायद्याचा कीस पाडला जातोय आणि आपले जे मुद्दे आहेत ते अगदी जोरकसपणे मांडले जात आहेत. तर 2 गट मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकतात का, असा निरीक्षण सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी मांडलं, कोर्टाने मांडलं आणि त्याच अनुषंगाने आता सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून युक्तिवाद सुरू झालेला आहे. सुरुवातीला आज
हरीश साळवे यांनी युक्तिवाद केलेला होता. हरीश साळवे यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की पक्षांतर विरोधी कायदा हा संतोष विरोधी कायदा असू शकत नाहीये. जोपर्यंत अपात्रतेचा निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत कुठलं बेकायदेशीर तत्व होत नाही असं म्हणत त्यांनी अपात्रतेच्या संदर्भातल्या कारवाईच्या बद्दलचा प्रश्न येत नाही असं म्हटलेलं आहे. तर सरन्यायाधीशांनी पक्षांतर विरोधी केवळ या गोष्टींना लागू होते का आणि मग पक्षांचं काही महत्त्व आहे की नाही असे अनेक प्रश्न निवडून आल्यानंतर तुम्ही राजकीय पक्षांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असाल तर लोकशाहीला धोका आहे का असे काही प्रश्न सरन्यायाधीशांकडून विचारले गेले हरीश साळवे यांना. त्यांनी त्या सगळ्या प्रश्नांची एकच उत्तरं दिली. त्यातला लसावी हा होता की आम्ही पक्ष सोडलेला नाहीये त्यामुळे ह्या बाकी कुठल्या गोष्टींचा प्रश्नच निर्माण होत नाहीये. पण कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी ह्यांनी मात्र आता याबद्दल भूमिका आपला युक्तिवाद करायला सुरुवात करत ते असं म्हणतात की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हा दिलासा मिळवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे त्या सगळ्याबद्दल निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे की जोपर्यंत या सगळ्या निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगानं कुठलीही कारवाई करू नये. निवडणूक आयोगाची भूमिका मांडण्यासाठी सुद्धा आता तिथं वकील पोहोचलेले आहेत. आज निवडणूक आयोगाची भूमिका मांडण्यासाठी वरिष्ठ वकील अरविंद दातार हे सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत. ते सुद्धा आज भूमिका मांडतील आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी हा प्रश्न केला, एक मुद्दा उपस्थित केला की हा सगळा मुद्दा आहे तो राजकीय पक्षाशी संबंधित मुद्दा आहे आणि त्यामुळे इलेक्शन कमिशनची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्यावर सिब्बल यांनी सांगितलं की BMCच्या निवडणुका येत आहेत आणि त्यांना हे चिन्ह वापरायचं आहे आणि म्हणून हे सगळं राजकीय आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे. निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे हे जेव्हा सुप्रीम कोर्टानं सांगितलं तेव्हा कोर्टामध्ये आता अरविंद दातार यांनी भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे. दातार यांनी युक्तिवाद केलेला आहे. 10वी सूची आयोगाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे. 10वी सूची जे आता सुप्रीम कोर्टामध्ये ज्याच्याबद्दल सांगितलं जात आहे विधानसभेतल्या गोष्टींचा संबंध नाही. दावा केल्यानंतर चिन्ह कुणाकडे हे आयोग ठरवेल. आयोगाचा तो अधिकार आहे. 10वी सूची आणि आयोगाचं कार्यक्षेत्र पूर्णपणे वेगळं आहे. निवडणूक आयोगाच्या वतीनं आता आर्ग्युमेंट करायला किंवा युक्तिवाद करायला वरिष्ठ वकील अरविंद दातार हे आहेत आणि ते युक्तिवाद करतायत. दावा केल्यानंतर चिन्हाच्या संदर्भातला जो निर्णय असेल तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. 10व्या सूचीच्या संदर्भात एका बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्यावर कारवाई केली जावी, त्याचं उल्लंघन झालं म्हणून सांगितलं जात आहे, पण दुसऱ्या बाजूला पक्षचिन्ह आणि इतर गोष्टींच्या बद्दलचा निर्णय हा वेगळा आहे. त्यामुळे हा सामान्य खटला नाही असं सिंघवी म्हणतायत. त्यामुळे स्वाभाविकच आहे की सगळ्या या दिग्गज वकिलांचा सुद्धा कस लागतोय. आमदार अपात्र ठरल्यानंतर सगळं काही नीट होईल असं सांगण्याचा प्रयत्न सिंघवींकडून केला जातोय. त्यामुळे त्यांचा जो मुख्य रोख आहे तो हाच आहे की 16 आमदारांना अपात्र करा. आमदार अपात्र ठरल्यास सगळे दावे फोल ठरतील. त्यामुळे मूळ बेस जो आहे तो 16 आमदार आहेत त्यांना तुम्ही अपात्र ठरवा. त्यांचं असं म्हणणं आहे की जर आमदार अपात्र ठरले तर मग त्या आमदारांच्या नंतरची पुढची सगळी जी प्रक्रिया घडलेली आहे ती प्रक्रिया सुद्धा बेकायदेशीर ठरेल आणि ती चुकीची ठरेल. त्यामुळे ठाकरे गटाचा जो युक्तिवाद आहे तो हाच आहे की 16 आमदारांनी केलेली कृती ही पक्षविरोधी आहे आणि त्यामुळे त्या पक्षविरोधी कारवाईच्या विरोधात त्यांना अपात्र केलं जावं. 10व्या सूचीच्या संदर्भात जेव्हा हा सगळा युक्तिवाद केला जातोय तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगानं मात्र सांगितलंय 10वी सूचीचा मुद्दा वेगळा आहे आणि निवडणूक आयोगाला ते लागू होत नाही. 10वी सूची निवडणूक आयोगावर बंधनकारक नाहीये. निवडणूक आयोग स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कोर्टाला अधिकार नाहीये किंवा कुणाला अधिकार नाहीये. विधिमंडळातल्या घडामोडींच्या संदर्भातला सुद्धा जो मुद्दा आहे तो वेगळा आहे. निवडणूक आयोग स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे हे अरविंद दातार यांनी आता सुप्रीम कोर्टात सांगायला सुरुवात केलेली आहे. विधिमंडळातील घडामोडींचा राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाची संबंध नाही ही बाब सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. एक मोठं आर्ग्युमेंट म्हणावं लागेल निवडणूक आयोगाच्या माध्यमातून. कालपर्यंत म्हणजे आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या वतीने तो कोणी उपस्थित नव्हतं, पण आज निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अरविंद दातार यांनी जे आता आर्ग्युमेंट करायला सुरुवात केलेली आहे निश्चितपणे शिंदे गटासाठी हा एक मोठा दिलासा ठरू शकतो. शिंदे गटासाठी त्यांच्या भात्यातून जे आता वेगवेगळे युक्तिवाद येत आहेत ते काहीसे दिलासा देणारे ठरू शकतात. कारण 10वी सूची निवडणूक आयोगाला लागू होत नाही. निवडणूक आयोग स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे.
त्याचबरोबर आत्ता ज्या प्रकारच्या विधिमंडळातल्या घडामोडींचा राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाशी संबंध नाही, 10वी सूची निवडणूक आयोगाला लागू होत नाही, हे काही महत्त्वाचे मुद्दे आता उपस्थित केले जात आहेत. 10वं परिशिष्ट हा वेगळा मुद्दा असल्याचं अरविंद दातार यांच्याकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे एक प्रकारे आता निवडणूक आयोगाच्या संदर्भातल्या ज्या बाबी आहेत, ज्या बाबी घेऊन शिवसेनेचा ठाकरे गट हा सुप्रीम कोर्टात गेलेला आहे, त्याला आक्षेप कुठेतरी निवडणूक आयोगाने घेतला. निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्हाला आमचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, घटनात्मकरित्या आम्ही स्वतंत्र आहोत, अपात्र ठरल्यास केवळ विधानसभेत अपात्र ठरलं जातं असंही त्यांनी सांगितलेलं आहे. ते पक्षातून अपात्र ठरत नाहीत ही बाब सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे हा सगळा युक्तिवाद आता निवडणूक आयोग कसा घटनात्मक स्वतंत्र संस्था आहे हे सांगत असतानाच सुप्रीम कोर्टाचं एक म्हणणं आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला मोठ्या सूचना आलेल्या आहेत. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको असं सुप्रीम कोर्टानं सांगितल्याचं कळतंय. जोरदार युक्तिवाद आणि निश्चितपणे जर सुप्रीम कोर्टानं पक्षाच्या चिन्हाच्या संदर्भात कुठलाही निर्णय नको असं म्हटलेलं असेल तर हा ठाकरे गटासाठी एक मोठा दिलासा असू शकतो. कारण पुढच्या काही दिवसामध्ये जी निवडणूक प्रक्रिया होणार आहे त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आता सरन्यायाधीशाने एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी, वकिलांचे मुद्दे ऐकले, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे प्रकरण पाठवायचं की नाही हे आम्ही ठरवू. निवडणूक आयोगानं 8 ऑगस्टला उद्धव ठाकरे गटाकडून उत्तर सादर करण्याचा निर्णय घेतला. ते वेळ मागतील, वाजवी तहकूब मंजूर करण्यासाठी आम्ही सोमवारपर्यंत ठरवू असं म्हणत आता जवळपास सोमवारपर्यंत ही तारीख पुढची सुनावणी आता सोमवारी होणार हे स्पष्ट झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी सांगितलेलं आहे हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याबाबत खंडपीठ सोमवारपर्यंत निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी ही बाब स्पष्ट केलेली आहे. सगळ्या वकिलांचे सगळे मुद्दे ऐकले, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे प्रकरण पाठवायचं की नाही याच्या संदर्भातला निर्णय सोमवारपर्यंत होणार आहे आणि सोमवारपर्यंत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सोमवारपर्यंत ही सगळी आता सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की आज सुद्धा कुठलाही फैसला होऊ शकला नाही. युक्तिवाद दोन्ही बाजूंनी निश्चितपणे झाला, पण या युक्तिवादाच्या मधून कुठलीही बाब ही स्पष्टपणे समोर येऊ शकलेली नाहीये किंवा कुठला फैसला येऊ शकलेला नाहीये. अगदी याचिकाकर्त्यांच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रेयर्स करण्यात आलेल्या होत्या त्याची कुठलीही बाब स्पष्ट झालेली नाहीये. उलट 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण पाठवायचं की नाही याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा आज होऊ शकलेला नाहीये. तो निर्णय सोमवारपर्यंत होईल. सोमवारपर्यंत त्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी. त्यामुळे या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे सोमवारपर्यंत आता युक्तिवाद जो आहे तो होणार नाही. पण निवडणूक आयोगाच्या या भूमिकेच्या नंतर पुढील सुनावणी आता 8 ऑगस्टला होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. पुढची सुनावणी आता सोमवारी असेल. ॲडव्होकेट गिरीश राव आपल्या सोबत आहेत. राव सर, ज्या प्रकारचं आज सगळं युक्तिवाद झाला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं हे सांगितलेलं आहे की सोमवारपर्यंत पुढे ढकलतो आम्ही हे सगळं, तुम्ही कसं पाहता? कुठे चाललाय हा खटला? आता घटनापीठाकडे जाणार हा खटला हे स्पष्ट झालंय का? प्रश्न तोच राहता. मी मगाशी बोललेलो की हा प्रश्न सुप्रीम कोर्ट डिसाइड करू शकतो का? माझ्यामध्ये तो प्रश्न म्हणजे सुप्रीम कोर्ट हा प्रश्न डिसाइड करू शकतो का? कदाचित पाईप एंड जजला रेफर होईल हे मला दिसतंय याच्यामध्ये. आणि त्यांनी दातारांना सांगितलं की आम्ही स्टे ऑर्डर काही करत नाहीये, पास करत नाहीये, पण इलेक्शन कमिशन शुड नॉट पास एनी ऑर्डर इन द मीन टाइम. म्हणजे असं नको व्हायला की नेक्स्ट 2-4 दिवसात इलेक्शन कमिशन काहीतरी ऑर्डर पास करेल त्या ऍप्लिकेशन वरती. तर त्याच्यासाठी आता मला तेच दिसतंय की सुप्रीम कोर्ट विल डिसाइड वेदर दे शुड रेफर द मॅटर. त्यांनी ते मॅटर हा 5 जज रेफर केला पाहिजे का नाही हेच मला आता याच्यातनं मला दिसतंय निष्कर्ष. तर त्यांचं इंडिकेशन तर तसंच दिसतंय. कारण हा असा सोपा प्रश्न नाहीये त्यांच्यासमोर की स्पीकरच्या डोमेन मध्ये तुम्ही उतरवू का, सुप्रीम कोर्टाने त्या डोमेन मध्ये जायचं का
टेक्निकली आय विल सजेस्ट की ते कदाचित नाही जाणार. ते बोलतील की स्पीकरने तो मुद्दा डिसाईड करू दे, त्याच्यानंतर आम्ही डिसाईड करू. हे मला असं वाटतंय. असं दॅट विल बी म्हणजे राईट अप्रोच टू द मॅटर. पण आता लिखित युक्तिवाद मागितलेला आहे सुप्रीम कोर्टानं आणि त्या युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेऊ असं जेव्हा सर्वोच्च न्यायालय सांगतंय, तेव्हा कुठेतरी सर्वोच्च न्यायालय सुद्धा अनेक गोष्टींच्या बद्दल अगदी सावधपणे पावलं टाकतंय असं म्हणायचं. ॲब्सोल्युटली. कारण का माहितीये का, हा मुद्दा आता सुप्रीम कोर्ट जेव्हा कुठलीही ऑर्डर पास करेल ते आपल्या देशाला लागू होतं आणि देशाला लागू होतं आणि कॉन्स्टिट्युशनल मॅटर होते ही, की तुम्ही स्पीकरच्या डोमेन मध्ये जातात तर गेलं तर त्या डोमेन मध्ये स्पीकरच्या राईट मध्ये गेला तर तुम्ही काय करायला पाहिजे किंवा कधी नाही गेलं पाहिजे. हा खूप मोठा कॉन्स्टिट्युशन मुद्दा हा उपस्थित झाला या मॅटरमध्ये. त्याच्यामुळे ते निर्णय त्याच्यानंतरच घेतील की त्यांनी तो मुद्दा डिसाईड केला पाहिजे का नाही. सो आय थिंक दॅट इज वॉट ते कॉन्स्टिट्युशन बेंचसाठी तेव्हाच डिसाईड करतील की रेफर केला पाहिजे का नाही. आणि जे सगळे प्रेसिडेंट बघता कदाचित मला वाटत नाही की 5 जज बेंचकडे रेफर करतील. कदाचित. तो अरविंद सावंत बोलतायत, आपण थेट जातोय. जी आर्ग्युमेंट झाली, वाद झाले, त्याच्यामध्ये त्यांनी कुठलाही कॉन्स्टिट्युशनल कुठला संविधानात्मक विषय नाही मांडला. कायद्याचा सुद्धा कुठलाही उल्लेख केला नाही. ते लॉजिक मांडत राहिले सातत्याने. ते लॉजिक मांडत होते तेव्हा लक्षात येत होतं की हे लॉजिक चालणार नाही, कायदा चालणार आहे. आणि म्हणून त्यांच्यावर ताशेरे आज अपेक्षा होती, पण मला कल्पना होती. कारण तेव्हा सुद्धा कोर्टाने त्यांना सांगितलं तुम्हाला आम्ही 10 दिवस दिले, त्या 10 दिवसात तुम्ही काय केलं, मग आता तुम्ही बोलूही नका, सरळ निवेदन द्या असं सांगितलं. आणि ते निवेदन आज मिळालंय. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी अगोदरच सांगितलं होतं की कॉन्स्टिट्युशनल बेंच आम्ही करू. आणि म्हणून आता कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे जात असेल त्याप्रमाणे 8 तारखेला. आता मला आमचा हा मुद्दा नका बाजूला टाका, म्हणजे तोही मुद्दा ऐकून हे पूर्ण होऊ दे ना. आता तो बोलतो ना मी नंतर, मुद्दे बाजूला जातात. आता आम्ही हाँ हिंदी में बात करतो जरा. अरविंद सावंत जी हिंदी में आपके साथ बात करेंगे. पहली बात ऐसी है कि आज हम शिवसेना के हमारे विधान परिषद की उपसभापति महोदया नीलम गोरे जी, हमारे पार्टी के सचिव विनायक राव जी, हमारे विधायक पुढे गेला अजय चौधरी जी. तर आता या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टात जे नेमकं झालं त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देत होते अरविंद सावंत. आपल्यासोबत राव सर आहेत. पुन्हा एकदा राव सरांकडे जातोय. राव सर, जर घटनापीठाकडे हा सगळा मुद्दा गेला, हे प्रकरण गेलं, तर मग आणखी किती काळ लागेल? ते डिपेंड. कारण का होतं, आपले आता जे प्रेझेंटचे चीफ जस्टिस आहेत ते 27 तारखेला रिटायर्ड होत आहेत. त्याच्यामुळे त्याच्या आधी घेतील का, मग कदाचित त्यांच्याकडे आणखी कुठचे जजमेंट असतील जे त्याच्यावरती त्यांना ऑर्डर पास करायचे असतील. तर मला हा डाऊटफुल वाटतं की ते घेतील का, किंवा ते रेफर करतील, दुसऱ्या बेंचला रेफर करू शकतील. पण नॉर्मली जेव्हा असे मोठे मुद्दे असतात, इम्पॉर्टंट मुद्दे असतात, ते चीफ जस्टिसच नॉर्मली हिअर करतात. त्याच्यामुळे कदाचित ते पोस्टपोन करतील. त्यांच्या रिटायरमेंटच्या नंतर आता कोण होणार नाही माहिती नाही, पण ऍज पर द सिनियरिटी जस्टिस ललित त्यांचा नंबर लागला पाहिजे. कारण आजच मी वाचलं की गव्हर्नमेंटने सांगितलंय की चीफ जस्टिस हॅज टू डिसाइड इज सक्सेसर. कदाचित सिनियरिटीच्या हिशोबाने जस्टिस ललित होतील, पण मग ते पण फक्त 2 महिन्यासाठीच असतील. कदाचित मग हा पुढच्या महिन्यापर्यंत जाईल हा मुद्दा. ते हिअर असं दिसतंय एकंदरच बघितलं तर. पण निवडणूक आयोगानं आज पहिल्यांदाच तिथं भूमिका मांडली. येऊन निवडणूक आयोगानं सांगितलं की आम्ही घटनात्मकरित्या स्वतंत्र यंत्रणा आहोत, संस्था आहोत, त्यामुळे आमचे निर्णय हे आम्ही घेऊ. 10वी सूचीच्या संदर्भात ती आम्हाला लागू होत नाही. निवडणूक आयोगाच्या या आर्ग्युमेंटकडे तुम्ही कसं पाहता? हा शिंदे गटासाठी दिलासा देणारं आर्ग्युमेंट होतं का? हे ॲब्सोल्युटली शिंदे गट ॲब्सोल्युटली दिलासा देण्यासाठी आर्ग्युमेंट होतं. कारण का शिंदे गट बोलतोय की जो निर्णय धनुष्यबाण आपला निशाणी जी आहे ती आमची निशाणी, आणि ते निशाणी तुमची आहे की तुम्ही शिवसेना आहेत, हा जो प्रश्न आहे फक्त ते इलेक्शन कमिशन डिसाईड करू शकतो. ते स्पीकरही डिसाईड नाही करू शकत. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने हे पण सांगितलं की आज की हा प्रश्न आम्ही नाही डिसाईड करू शकत. आणि एमएलए हे एमएलए आहेत का नाही तो इश्यू हा स्पीकरच्या डोमेन मध्ये आला, पण निशाणीच्या बद्दल जो आहे तो इलेक्शन कमिशनच्या डोमेन मध्ये आलेला विषय. तो आले इलेक्शन कमिशन कॅन डिसाईड दॅट. पण याचा अर्थ असा आहे सर की सुप्रीम कोर्टाचे सुद्धा या प्रकरणात निर्णय देत असताना कायदेशीर दृष्ट्या सुद्धा हात बांधले गेलेले आहेत.
एका बाजूला निवडणूक आयोग असं सांगताय की नाही, आम्ही स्वतंत्र आहोत, तिकडे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, त्यांना त्यांचे अधिकार आहेत, विधिमंडळाचे काही अधिकार आहेत, तिथं सुद्धा त्यांना जाता येत नाहीये. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला सुद्धा एक मोठा पेच आहे. ऍब्सोल्युटली तो अधिकार, कारण आपले सेपरेशन ऑफ द पॉवर जे आहेत हा. त्यामध्ये एकाच्या पॉवर मध्ये दुसरी यंत्रणा येऊ नाही शकत. म्हणजे स्पीकर आणि ह्यांच्या यंत्रणामध्ये सुप्रीम कोर्ट कॅनॉट इंटरफिअर, आणि ह्यांच्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट ह्याच्यात हे नाही इंटरफिअर करू शकत. त्याच्यामुळे एकामेकाच्या इंटरफिअर करणार नाही. फक्त सुप्रीम कोर्ट कॅन ऑलवेज इंटरफिअर की ते कॉन्स्टिट्युशनली तुम्ही व्यवस्थित जी गोष्ट करायला पाहिजे होती ती केली नाही तर सुप्रीम कोर्ट इंटरफिअर करू शकतो. सो लिमिटेड स्कोप आहे सुप्रीम कोर्टला पण ह्याच्यामध्ये स्पीकरच्या निर्णयावरती ओव्हररूल करायच्यासाठी. बर, पण आज शिवसेनेच्या ठाकरे गटाला एक दिलासा सुद्धा दिला सुप्रीम कोर्टानं. त्यांनी असं सांगितलं की चिन्हाच्या संदर्भातला कुठला निर्णय निवडणूक आयोगानं घेऊ नये जोपर्यंत हे सगळं मॅटर पूर्ण होत नाही किंवा याचा निकाल लागत नाही. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा, बिकॉज आता त्यांना आता हे सगळे प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या समोर आहेत. वकिलांनी जी बाजू मांडली ती मात्र 100% योग्य भूमिका मांडली, म्हणून कालपासून त्यांच्या वकिलाची त्रेधा तिरपीट उडते असं दिसून येते. पण न्यायदेवता योग्य तो न्याय देईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्यमेव जयते. त्यामुळे शिवसेना सत्याची बाजू आहे शिवसेनेची, आणि शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकेल. सुप्रीम कोर्टाचा अजूनही प्रलंबित असल्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये, त्यांना कुठेतरी दुगदुग आहे असं वाटतं? आहेच, पण त्याचबरोबर मंत्री आहेत 15 आणि इच्छुक झालेले आहेत 100. त्यामुळे एकमेकाच्या उरावर बसायला सुरुवात झालेली आहे. रविवारी होईल मंत्रिमंडळ विस्तार? अजिबात होणार नाही, अजिबात रविवार होऊ शकणार नाही. त्याच्या अगोदरच नक्कीच सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला न्याय दिला तर यांचं विसर्जन अरबी महासागरात होईल. धन्यवाद. परंतु सर, पोलिसांवर दबाव आहे का? कारण आहे पोलिसांवर होते विनायक राऊतांनी विश्वास व्यक्त केला की सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सत्यमेव जयते, शिवसेनेची भूमिका सत्याची आहे, त्यामुळे आमचा विजय होईल, आमच्या बाजूने निकाल लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि ज्या प्रकारचं सुप्रीम कोर्टाने काही सवाल उपस्थित केलेले होते आज त्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ॲडव्होकेट राव सर आता आपल्यासोबत आहेत. राव सर, तुमचं म्हणणं पूर्ण करा. काय मुद्दा होता चाललेला आपला सेपरेशन ऑफ पॉवर वरती, की सुप्रीम कोर्ट आणि तुम्ही विचारलेला मला मुद्दा की असं काय पॉझिटिव्ह वाटतं का? त्यांनी सांगितलं की स्टे म्हणजे काही निर्णय घेऊ नका, म्हणजे त्यांनी इंडिकेशन दिलं दातार साहेबांना, ऍडव्होकेट की चिन्हाच्या संदर्भात कुठला निर्णय घेऊ नका. सर, मी येतो तुमच्याकडे. आता आपल्या सोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत. दरेकर सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता तारीख पे तारीख सुरू आहे, इकडे तारीख पे तारीख सुरू आहे. सामान्यांच्या मनात प्रश्न आहे, सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे? तुमची तरी तारीख पे तारीख कधी थांबणार आहे? नाही, प्रश्न कोर्टाला तारखाच पडत असतात. असं कधीच होत नाही कोर्टाने आले केस आणि लगेच निर्णय दिला. कारण शेवटी ती न्यायदेवता आहे आणि न्याय देत असताना दोन्ही बाजू त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत, संविधानात त्या ठिकाणी तपासूनच निर्णय घ्यावा लागतो. आणि हा विषय तर राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. तो केस लॉ होणार आहे, प्रेसिडेंट होणार आहे, आणि त्याच्यामुळे अर्थात तारखा लागणार. घाई गर्दीत कोर्ट निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. तसा अर्थार्थी कोर्टाच्या निर्णयाचा आणि मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी होण्याचा काही संबंध नाहीये. पण विनायक राऊत असं म्हणाले की तुमचं विसर्जन होणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये. त्रेधा तिरपीट उडाली तुमच्या वकिलांची, म्हणजे शिंदे गटाच्या वकिलांची सुप्रीम कोर्टात, असाही त्यांनी आरोप केला. आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही असं तेही सांगतायत. हे जे दावे केले जातो, कॉन्फिडन्स आलाय शिवसेनेच्या गटाला, ठाकरे गटाला, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला वाटतं अर्ध्या हळकुंडानं लगेच पिवळं व्हायचं काहीच कारण नाहीये. अजून घोडा मैदान खूप लांब आहे. दुसऱ्या सुनावणीमध्ये जणू काही निर्णयाप्रत आलोय अशा आविर्भावात राहण्याची काही आवश्यकता त्या ठिकाणी नाहीये. आणि येणाऱ्या काळात उत्तर मिळेल ना. कोर्टाचा 8 तारखेपर्यंत 4 दिवस तर थांबायला पाहिजे. थोडा आमचे मित्र विनायक राऊतांनी संयम बाळगायला पाहिजे. ज्या गोष्टी होणार आहेत त्या समोर येणारच आहेत ना. परंतु जसं काय कोर्टाची मानसिकता झाली आपल्या बाजूने निर्णय देण्याची,
अशा अर्थानं आमच्या वकिलांची त्रेधा तिरपट उडाली त्या ठिकाणी, अशा अर्थाचं काही टोकाचा अनुमान लगेच काढण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाहीये. हा थोडं वेट अँड वॉच करायला पाहिजे ना. राजकारणात पेशन्सला फार महत्व असतं आणि त्यांच्यामुळे अशा उतावीळपणाने त्या ठिकाणी काही लगेच भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. बर, ठीक आहे. पण कधीपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं तुम्हाला वाटतंय? कारण तुम्ही नाही, आता हा उत्सुक विषय असाल. माझ्या अखत्यारीतला हा विषय नाहीये. हा मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी पक्षाच्या श्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय होत असतो आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच या संदर्भामध्ये नेमकी भूमिका किंवा उत्तर देऊ शकतील. आमच्या अखत्यारीतील किंवा आमच्या कार्यकक्षेतला हा विषय नाहीये. हा नक्की सर. पण आता साधारणपणे ज्या प्रकारचे आर्ग्युमेंट केले जात आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, तुम्हाला काय वाटतं? हे घटनापीठाकडे गेलं प्रकरण तर आणखी त्याला वेळ लागू शकतो, त्याच्यासाठी तुमची तयारी आहे का? आणि दुसरं म्हणजे या सगळ्याचा परिणाम हा सरकारवरती होणार आहे, महाराष्ट्रातल्या कामकाजावरती होणार आहे, जे सुप्रीम कोर्टात सध्या सुरू आहे त्या सगळ्याचा. त्याबद्दल तुम्हाला नाही वाटत की हे लवकर व्हायला हवं? नाही, 100% लवकर व्हायला पाहिजे असं मला काय प्रत्येकाला वाटतं. दोन्ही बाजूच्या पक्षांना वाटतं, महाराष्ट्रातील जनतेला वाटतं. परंतु शेवटी न्यायदेवता न्याय देत असताना त्या ठिकाणी सर्व सारासार कायद्याच्या चौकटीत विचार करून निर्णय द्यायचा असतो आणि त्याच्यामुळे थोडा वेळ लागला तरी निर्णय हा दीर्घकाळ परिणाम करणारा निर्णय त्या ठिकाणी असतो. तो लँडमार्क होत असतो आणि त्याच्यामुळे थोडा उशीर त्या ठिकाणी निश्चित लागेल. परंतु त्यामुळं महाराष्ट्रातलं कामकाज सरकारचं अडतंय असं गेल्या महिनाभराच्या काळात आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कुठेच दिसत नाही. कारण दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अत्यंत सक्षमतेनं गतिमानतेनं त्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. हो, हे खरं आहे काय ते मी नाकारत नाही की सगळ्या खात्यांचा लोड, महाराष्ट्राचा लोड दोघांवर निश्चितच येतोय. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये शिंदे साहेब स्पॉटवर जात आहेत, उपमुख्यमंत्री जाऊन पाहणी करतायत, दौरे करतायत, त्याचबरोबर बैठका घेत आहेत, निर्णय करतायत आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय होत आहेत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं कामकाज ठप्प झालंय, हलत नाही असं काय मानायचं कारण नाही. 2.5 वर्षाचा कालावधी आणि आता 1 महिन्याचा कालावधी, याचा तुलनात्मक सर्व गोष्टी पाहणी महाराष्ट्रातली जनता करते आणि ते अत्यंत समाधानी आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. आता आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर होते, त्यांनी आपली भूमिका मांडली. सचिन अहिर शिवसेनेचे प्रवक्ते आता आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत. सचिनजी, आज जी सुनावणी झाली, जो युक्तिवाद झाला आणि ज्या प्रकारे तुम्हाला एक दिलासा सुद्धा मिळाला की सुप्रीम कोर्टानं सांगितलं की निवडणूक आयोगानं चिन्हाच्या संदर्भात कुठला निर्णय घेऊ नये, पॉझिटिव्ह फील होते? निश्चितपणे स्वागतदायी आहे आणि घटनेप्रमाणे आणि आपण जर कॉन्स्टिट्युशनल पूर्ण जे राईट्स जे आपल्याला पॉलिटिकल पार्टीला मिळालेले आहेत त्यात निश्चितपणे एक पाऊल पुढे का होईना समाधानकारक रीतीने ही पूर्ण ओव्हरऑल कोर्टाची हिअरिंग चाललेली आहे असं वैयक्तिक वाटते आणि स्वागतदायी आहे. समाधान जेव्हा होईल का तेव्हा हा निर्णय जे घटनेमध्ये आहेत आणि जे शेड्यूल 10 प्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ज्यावेळी कोर्ट सांगेल त्याच वेळी निश्चितपणे समाधान होईल. पण शेड्यूल 10च्या संदर्भात जेव्हा जेव्हा युक्तिवाद झाला तेव्हा आज निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच आपली भूमिका मांडताना सांगितलं की आम्हाला ते लागू होत नाही, आम्ही स्वतंत्र आहोत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक प्रकारचा शिंदे गटाला दिलासा देण्याचा प्रयत्न सुद्धा होताना दिसला असं तुम्हाला वाटतं? मग आता हे युक्तिवाद आहे, त्यांनी त्यांची बाजू मांडणारच, आम्हाला आमची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की कोर्टाने हे ऑब्झर्व केलेलं आहे की त्यांच्या समोर मॅटर पेंडिंग काय, 2/3 मेजॉरिटीच्या नंतर काय कोर्टात हा प्रकरण आलाय का? पहिले 17 ज्यावेळी जे लोक जे डिसिडेंट झालेत ते झाल्यानंतर हे मॅटर कोर्टात आलेले आहेत, त्यांनीच ते कोर्टात घेऊन घेण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही ती मागणी केली. ह्याचा अर्थ असा आहे की त्यावेळीची परिस्थिती आहे त्याच्यावरतीच कोर्टाचा निर्णय घ्यावा लागेल. कारण त्याचा बेनिफिट हे एक गोष्ट केल्यामुळेच हे झालेलं ना. ती 2/3 मेजॉरिटी वाढली कशी, झाली कशी? ते 17च पहिले जर झाला नसता तर ही वेळही आली नसती.
हे कोर्टालाही माहित आणि काल पण कोर्टाने ज्यावेळी या सर्व गोष्टी आर्ग्युमेंटमध्ये ऐकलं असेल तुम्ही तर त्यांनी पण हे इनडायरेक्टली एक्सेप्ट केलं असं नाही, पण ती हिअरिंगला पण अलाउड केलं. ह्याचा अर्थ असा आहे की ती बाजू पण आमची ऐकून घेतली. आता दोन्ही बाजू ऐकून शेवटी काय निर्णय होतोय हे, आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे आम्हाला आजही आशा आहे, अपेक्षा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जी घाईघाईने निवडणूक जो आयोग आहे त्याच्याकडे काही प्रकरण दाखल करून घेऊन हा चिन्हच कुठेतरी डिस्प्यूट मध्ये आणायचं का, हाही एक जो वेगळा प्रयत्न होता, त्यालाही स्थगिती मिळाल्यामुळे निश्चितपणे योग्य दिशेने चाललेत असं आमचं मत आहे. बरं, पण आज आणखीन एक मुद्दा सातत्यानं उपस्थित केला गेला की जो पहिल्या दिवसापासूनचा त्यांचा बेस आहे की आम्ही पक्ष सोडलेला नाही, पक्षाच्या अंतर्गत राहून आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. हरीश साळवे यांनी आज सुद्धा आर्ग्युमेंट त्यांचं तेच आहे. या आर्ग्युमेंटबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे कायदेशीर दृष्ट्या टिकेल त्यांचं आर्ग्युमेंट? मी काय वकील नाही, पण वकील जी आमची युक्तिवाद आहे तो सर्वच गोष्टीकडे चर्चा करणं पण उचित होणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की ह्याच्यामध्ये वेगवेगळे निर्णय देखील अनेक कोर्टाने आणि सर्वोच्च न्यायालयाने पण दिलेले आहे की कंडक्ट ऑफ युअर ड्युटीज और कंडक्ट ऑफ युअर ऍक्ट नॉट ओनली इन द फ्लोर ऑफ द हाऊस बट आउटसाइड ऑल्सो इट मिसलीड्स टू डिसेंडंट्स अँड मिसलीड्स फॉर द अँटी पार्टी ऍक्ट आणि शेड्यूल 10 प्रमाणे फॉर द डिस्क्वालिफिकेशन हाही आहे. याचा अर्थ असा आहे की एका बाजूला तुम्ही सांगतायत आम्ही शिवसेनेचं आहोत, दुसऱ्या बाजूला तुम्ही नेतृत्व तेच आहे त्यांचा सांगताय, नेतृत्वाचं तुम्ही ऐकत नाही, त्यांचा आदेशाचं पालन करत नाही. आता नेतृत्वावरती टीका करतायत. काल तर काही महाशयांनी म्हणजे त्या नेतृत्वावरती आरोप केले आहेत, ह्यांना यांची चौकशी करा, त्यांची चौकशी करा. म्हणजे पक्षात राहून तुम्ही नेतृत्व आहेत, पक्षप्रमुख आहेत, ते तांत्रिक दृष्टिकोनातून आहे म्हणून तोपर्यंत तुम्ही काय म्हणतात की आम्ही पक्षात आहोत पण नेतृत्वाचा मानत नाही, तर असं तर पार्टी चालू शकत नाही, कारण शेवटी पार्टीची घटना आहे. आणि म्हणून आमचा युक्तिवाद हाच आहे की फ्लोर ऑफ द हाऊस वरती जरी तुम्हाला टेक्निकल जरी मेजॉरिटी मिळाली असेल पण मॉरली तुम्ही पक्षातून बाहेर गेलात, पक्ष तुम्ही मेजॉरिटीनी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून तुम्ही जर निर्णय घेतला असेल तर तुम्हाला वेगळ्या पार्टीमध्ये समावेश व्हावं लागेल किंवा वेगळा गट म्हणून घेऊन वेगळ्या पक्ष म्हणून घेऊन तुम्हाला त्यामध्ये त्यांना मान्यता मिळावी लागेल, जी मिळू शकणार नाही. म्हणून तुमच्याला कुठच्या ना कुठेतरी पक्षाकडे जावं लागेल. आणि लोकांना जे सांगतात ते बाळासाहेबांचा विचार हे त्यांनाही माहिती आहे की कुठच्याही पक्षामध्ये जर समावेश झाले तर ती आयडिओलॉजिकली डिफरन्स राहणार आहेत आणि त्यांना जो बेस किंवा ज्या आधारावरती त्यांनी एवढं सर्व बंड केलेलं आहे किंवा ज्या प्रकारे ते बंड म्हणतायत, अर्थात आम्ही त्याला बंड म्हणत नाही, तर सत्याचा लाभ आहे, सत्यासाठी ते गेलेले आहेत, हे त्यांचं चित्र स्पष्ट होणार आहे. म्हणून त्यांना ती जी भीती आहे त्यामुळे हा युक्तिवाद टिकवण्याचा प्रयत्न त्यांचा होतोय. पण आमची बाजू जी आहे कोर्टात ती आम्ही मांडलेली आहे आणि आम्हाला असा आत्मविश्वास आहे की कोर्ट त्याच्याबद्दल सकारात्मक निर्णय घेईल. सोमवारपर्यंत त्याच्याबद्दलचा निर्णय होईल की घटनापीठाकडे हे सगळं प्रकरण पाठवायचं की नाहीये, सुप्रीम कोर्टानं सांगितलाच. आता घटनापीठ मोठ्या खंडपीठाकडे किंवा घटनापीठाकडे जर हे प्रकरण गेलं तर त्याला बराच अवधी लागू शकतो. सुप्रीम कोर्टातल्या सगळ्या ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे जायला नको असं कपिल सिब्बल तुमच्या वकिलांचं म्हणणं होतं. आम्ही 2 तास आजच आर्ग्युमेंट करतो असंही त्यांनी सांगितलं. नक्कीच तुम्हाला भीती आहे वेळ जातोय? नाही, नक्कीच आहे. पण एक गोष्ट नक्की आहे किंवा कपिल सिब्बलजींनी इंटरिम पण मागणी केली होती किंवा तुम्ही हे जे निवडणूक आयोगाकडे जे चाललेलं आहे तेही तुम्ही थांबवलं पाहिजे, जे कोर्टाने एक्सेप्ट केलेलं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की कोर्टाला हे सर्व गोष्टीची जाणीव होते, हे कशा प्रकारे चाललंय आणि काय चाललंय आणि नेमका यांचा पुढचा प्लॅन काय. तर कोर्ट या सर्व गोष्टी बघतात म्हणून निवडणूक आयोगांना पण त्यांनी स्थगिती दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे की सर्व गोष्टी ऐकल्या जातील. हा, आता अर्थात कॉन्स्टिट्युशनल बेंच हा त्याला टाइम कंझ्युम होतोय, कारण शेवटी हा फक्त आपल्यापुरता मर्यादित नाहीये, कारण अशा जर निर्णय झाले तर हे इतर राज्यांवरतीवर त्याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात आणि शेड्यूल 10चा अर्थ राहील की नाही राहील हाही एक प्रश्न डिबेटेड होऊ शकतो. पण आम्ही वारंवार कोर्टासमोर या अगोदर देखील सांगितले की रेग्युलर तुम्ही ह्याच्यातली सुनावणी घ्या आणि उद्या समजा जरी देखील असा निर्णय झाला की 8 ऑगस्टला हे कॉन्स्टिट्युशनल बेंच करायचं असेल तर आम्ही ती मागणी करणारच आहोत किंवा ह्याला रेग्युलर तुम्ही घेऊन त्याला टाइम बाउंडली ह्याचा निर्णय घ्या. सचिनजी, निश्चितपणे तुम्ही अभ्यासून येते आहात, तुम्ही अतिशय तो निर्णय होणार नाही तोपर्यंत हा अनकॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट चाललाय हे जो आम्ही म्हणतोय, जे आमचं म्हणणं आहे ते म्हणण्याला मग दोन्ही बाजूनी अर्थ राहत नाही ना. ठीक आहे, ते जर आम्ही म्हणतोय तर त्याला बेस आहे की ह्याचा निर्णय होईल, त्याच्यानंतर या सर्व गोष्टीचा खुलासा होऊ शकतो. बर, पण मुद्दा हा आहे की ते घटनापीठाकडे जाण्याचं कारण म्हणजे सांगितलं जात आहे की निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था आहे, घटनात्मक संस्था आहे.
विधिमंडळाच्या कक्षेमध्ये ज्या बाबी येत आहेत, अध्यक्षांच्या बाबत आहेत, त्याच्याबद्दलचा सुप्रीम कोर्ट निर्णय घेऊ शकत नाही, हे आर्ग्युमेंट तुम्हीच केलंय. जेव्हा तुमचे उपाध्यक्ष होते तेव्हाच तुम्हीच सुप्रीम कोर्टामध्ये हे सांगितलं की अध्यक्षांचे अधिकार आहेत, सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीये, कारण तेव्हा उपाध्यक्ष तुमचे होते. आता तुमचं आर्ग्युमेंट बदललंय, तुम्ही म्हणताय की सुप्रीम कोर्टाने निर्णय घ्यावा. अजिबात नाही, आमचा आर्ग्युमेंट तोच आहे. आमचं म्हणणं आहे की जर त्यांचा ऍक्ट योग्य नसेल तर सुप्रीम कोर्टला इंटरव्ह्यून करण्याचा अधिकार आहे, जे कोर्टाने या अगोदर देखील केलेलं आहे. उपाध्यक्षाच्या वेळी आम्ही सांगत होतो आम्हाला ऍक्ट करायला द्या, कारण की आमचा अधिकार आहे, जे कोर्ट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आणि आम्ही निर्णय घेतल्यानंतर ते अयोग्य निर्णय घेतला असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाकडे किंवा न्यायालयाकडे दाद मागू मग आता अध्यक्ष निर्णय घेतील तो चुकीचा असेल असं तुमचं म्हणणं आहे? अजिबात नाही. आमचं म्हणणं आहे की आम्ही त्याच पेजवर आहोत ना, की जे उपाध्यक्षाने घेतलेला जो आहे त्याचा निर्णय तरी घ्यायला लावा. मग त्याचा निर्णय आता ते उपाध्यक्ष घेतील की अध्यक्ष घेतील? आम्ही हा आर्ग्युमेंट नाही, आमचं म्हणणं आहे की कोर्टानेच ह्याचा फैसला करा ना. इन अँटिसिपेशन जर आमचा उपाध्यक्षाने घेतलं तर ते म्हणतात अयोग्य आहे, उद्या समजा त्यांच्या अध्यक्षाने घेतलं असं आम्ही एक ग्रह धरून चालू का तेही आमच्या बाजूने निर्णय घेणार नाही, कारण हे पॉलिटिकल एक व्यक्ती म्हणून आहेत. निवडणूक आयोग मग मुद्दा तोच आला की आधी तुमचे उपाध्यक्ष होते, त्याच्यावर त्यांचा आक्षेप होता, आता त्यांचे अध्यक्ष आलेत, तुमचा आक्षेप आहे. त्यामुळे डोंट टेक मी इन अ कॅच. म्हणजे मी तुमच्याशी पहिलाच सांगितलं मी काय वकील नाही. मी तुम्हाला सांगितलं इन अँटिसिपेशन आम्ही धरून चाललो. समजा त्यांचाही निर्णय आमच्या बाजूने आला नाही किंवा चुकीचा आला तर शेवटी मॅटर कोर्टाचा येणार. बरोबर, तुम्ही आव्हान देणार. आम्ही आर्ग्युमेंट करतोय की हे सर्व मॅटर सुप्रीम कोर्ट मध्ये डिस्कस करावं आणि याचा निर्णय घ्यावं, जे असेल ते सर्व निर्णय आपल्याला मिळेल. पण एक महत्वाची अपडेट अशी आहे आता की रमण्णा यांचा कार्यकाळ संपणार आहे. उदय लळित कदाचित 49वे सरन्यायाधीश होतील आणि 27 ऑगस्टला सरन्यायाधीश पदाची ते शपथ घेतील असं कळतंय. अशा परिस्थितीमध्ये या घडामोडींचा या केसवर काय परिणाम होईल? जर घटनापीठाकडे गेलं तर स्वाभाविकपणे घटनापीठामध्ये सरन्यायाधीश असतात आणि या केसमध्ये सुद्धा सरन्यायाधीश होते. याचा काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय? टाइम जाईल, वेळ वैयक्तिक तरी वाटत नाही. एक गोष्ट नक्कीच आहे की आताच्या प्रेझेंट सीजींना पण त्यांच्या कारकिर्दीत हा निर्णय झाला किंवा व्हायला पाहिजे ही आमची अपेक्षा यासाठी आहे, कारण हे ऐतिहासिक क्षण येणार आहेत आणि त्यांनी त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीमध्ये जर पाहिलं तर त्यांनी वेगवेगळ्या निर्णयावरती देखील निर्णय घेत असताना देशाला आणि जगाला एक दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि हेच या निर्णयाच्या माध्यमातून कुठेतरी साध्य होणार आहे की हे विषय फक्त आमच्या पॉलिटिकल पार्टी म्हणून इंडिव्हिज्युअली आम्हाला नाही, पण ज्या पद्धतीने ह्युमन राईट्स किंवा कॉन्स्टिट्युशनल बेंचच्या माध्यमातून जो सिटीजनचा असतो, पॉलिटिकल पार्टीचा एक अधिकार असतो, तोही भविष्य काळामध्ये या एका निर्णयामुळे लोकांच्या समोर जाणार आहे. आणि म्हणून अपेक्षा आहे की त्यांच्या कारकीर्द निर्णय व्हायला पाहिजे. पण समजा उद्या दुर्दैवाने ते झालं नाही तरी जो पण चीफ जस्टिस येईल त्यालाही तर शेवटी लोकांच्या त्यांची ज्या निर्णयाच्या बाबतीतली लोक आणि जगामध्ये पण चर्चा होणारच आहेत ना. पण सचिनजी एक मुद्दा सातत्याने मांडला जातोय, कायदे तज्ञांशी आम्ही बोलतोय, नाही झालं तरी देखील पुढे भविष्य काळामध्ये चीफ जस्टिसच्या माध्यमातून पण देखील योग्य ते असेल तो निर्णय होईल. सचिनजी, आम्ही अनेक कायदे तज्ञांशी बोलतोय, वरिष्ठ सगळे वकील आहेत, घटनात्मक अभ्यास करणारे सगळे अभ्यासक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाचे सुद्धा कुठेतरी हात बांधले गेलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रात जाऊन आपण हस्तक्षेप करून त्याच्याबद्दलचा म्हणजे अधिकार, तिथल्या अध्यक्षांचे जे अधिकार आहेत त्याच्यात हस्तक्षेप करणं त्यांच्यासाठी इतकं सोपं नाही आहे, ते घटनात्मक सुद्धा नसेल. दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाच्या मध्ये जाऊन निवडणूक आयोगाने काय करायचं हे सुप्रीम कोर्टानं सांगणं म्हणजे एक अभूतपूर्व असा हा सगळा कायदेशीर सुद्धा पेच आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला सुद्धा खूप लिमिटेशन्स आल्यात या प्रकरणामध्ये, असं तुम्हाला वाटतं? मला अजिबात वाटत नाही. त्या कारण असं आहे की हे सो मोटिव्हली काही सुप्रीम कोर्टने ठरवलंय किंवा कोणी गेलं असं नाही ना. सुप्रीम कोर्टनी ह्याच्यामध्ये ज्यावेळी काही डिसेंडंट लोक गेले तर त्यांनी स्वतःहून त्याचा निर्णय घेऊन स्थगिती दिली ना. तर त्यावेळीच या 17 लोकांच्या वरती कारवाई करू नका सुप्रीम कोर्टने त्यावेळी सांगितलं नसतं आणि डेट्स पुढे केले नसते तर एवढं हे जे काही प्रकार किंवा जे राजकीय नाटक झालं हा झालंच नसतं ना. तर सुप्रीम कोर्टनी ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे जी त्यावेळी कदाचित ती बाजू आमची होती त्यावेळी त्यांनी बघितलं. आज समजा त्यात तथ्य म्हणून घेऊन त्यांची बाजू आहे, त्यांची बाजू त्यावेळी होती, आज आमची बाजू आहे असं म्हणून त्यांना वाटत तर त्यांना निर्णय घ्यावाच लागेल ना. मला सचिनजी एक प्रामाणिक उत्तर हवंय तुमच्याकडून. मी बोलणं उचित होणार नाही, पण त्यांना त्याच्यातून बाजू कसं करता येईल, कारण बाजू यासाठी करता येणार नाही कारण ज्यावेळी काही लोक गेल्यानंतर कोर्टानेच स्वतः इंटरव्ह्यू करून घेऊन त्याच्यावरती
या 17 लोकांवर कारवाई करू नका, उपाध्यक्षाच्या निर्णयाला पण तुम्ही निर्णय काही घेऊ नका. बरोबर म्हणून सचिनजी, मला एक प्रामाणिक उत्तर हवं आहे. कालपासून ती चर्चा आहे, जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गटाकडून सांगितलं गेलं महेश जेठमलानी यांच्याकडून, त्याच्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं ही खरंच चूक होती का? फ्लोअर टेस्टच्या आधी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणं ही चूक होती का? त्याचा शिंदे गटाला फायदा होतोय का? असं म्हणजे मला वाटते मी त्याच्यात बोलणं उचित नाहीये. त्याला कारण असं आहे, तो व्यक्ती म्हणून घेऊन प्रत्येकाचा निर्णय डिबेट होऊ शकतात, हे होऊ शकतात, पण एक नेता ज्यावेळी असतो, जे ऑर्गनायझेशन मधील असतो आणि त्यावेळी तो एक निर्णय घेत असतो, त्यावेळी तो त्याचा वैयक्तिक निर्णय असतो. त्याला राईट रॉंग आणि स्वतःहून उद्धवजींचा स्वभाव पाहिला किंवा उद्धवजींची भूमिका घेतली तर ते फारच म्हणजे त्यांची जी भूमिका जी स्पष्ट असते, म्हणजे त्यात काय लपवण्यासारखं नाहीये. ठीक आहे, मला माहिती आहे तुमच्यासाठी हा थोडा अडचणीचा प्रश्न असू शकतो. मी राव सरांकडे जातो. राव सर, मुख्यमंत्र्यांनी दिलेला आपल्या पदाचा तो राजीनामा, उद्धव ठाकरेंनी दिलेला तो राजीनामा तो भावनिक दृष्ट्या निश्चित असेल त्यांच्यासाठी, त्यांची भूमिका म्हणून, पण कायदेशीर दृष्ट्या त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला का? कायदेशीर बघितला तर तो निर्णय खूप चुकीचा होता. जर तुम्हाला लिगल बॅटल कंटिन्यू करायची होती तर तुम्ही राजीनामा दिला नाही पाहिजे होता. तुम्ही फ्लोअरवरती टेस्ट केला पाहिजे होता आणि फ्लोअरवरती टेस्ट केल्यानंतर तुम्हाला माहिती होती की शिंदे यांचा ग्रुप तो तुमच्या विरुद्ध निर्णय देणार आहे. मग त्याच्यानंतर कुठल्या इव्हन बीजेपीचे तरी स्पीकर जरी असले त्यांनाही चॉईसच नव्हता, त्यांना डिस्क्वालिफायच केला असता शिंदे ग्रुपच्या मेंबर्सना, तर काहीच चॉईसच राहिला नसता. कारण ही खूप चुकीचा निर्णय घेतला त्यांनी राजीनामा देऊन. पण सर त्याच्यामध्ये ते जर अनुपस्थित राहिले असते तरी त्यांच्यावर कारवाई झाली असती. येस, ते अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी मध्ये गेले असते. 10 शेड्यूल प्रमाणे स्पीकरला दुसऱ्या स्पीकरवर चॉईसच नसला असता. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे 10 शेड्यूल मध्ये ते बसणं, ती जी कृती आहे, आज सुद्धा हरीश साळवे सातत्याने सांगत होते की 10 शेड्यूल मध्ये ही कृती बसतच नाहीये, पक्षविरोधी कारवाईच काही केलेली नाहीये किंवा पक्षविरोधी कृतीच कुठली केलेली नाहीये. मुद्दा तोच होता त्यांचा. ऍब्सोल्युटली काहीच नाही. आजच्या दिवसाला तुम्ही टेक्निकली जर बघितलात तर त्यांचं कुठे पक्षविरुद्ध कारवाई दिसते. टेक्निकली मी दिसते, मोरली ते वेगळे गट हे आपल्या सगळ्यांना माहिती, पण तुम्ही लिगली जर बघितलं तर टेक्निकली नाही केलंय त्यांनी. पण ते बैठकीला आले नाहीत, त्याचं काय? ते पक्षाने बोलवलेल्या बैठकीला आले नाहीत. पण तो आम्ही टेक्निकली दृष्टी याच्यासाठी बोलतोय की लिमिटेड टू लेजिस्लेशन असेंब्ली. राज पाटीलजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तुम्ही कसं पाहता याकडे, जे आर्ग्युमेंट सातत्यानं केलं जात आहे की कृती केलेली नाहीये कुठलीही पक्षविरोधी, एक आर्ग्युमेंट सीमारेषा ओलांडलेली नाहीये, पक्षांतर्गत राहून आम्ही भूमिका मांडलेली आहे, हे जे आर्ग्युमेंट आहे हे कायदेशीर दृष्ट्या टिकणार आहे का? माननीय सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून आपली बाजू मांडत असताना हरीश साळवे यांनी हे सातत्याने आर्ग्युमेंट केलं की आम्ही कुठली पक्ष सोडलेला नाही, आम्ही पक्षाची मेंबरशिप सोडलेली नाही, आम्ही पक्ष बदलला नाही किंवा गट करून दुसऱ्या पक्षात विलीन सुद्धा झालेलं नाही, आम्ही सुद्धा ह्याच पार्टीत आहोत. फक्त इंट्रा पार्टी जो डिस्प्यूट आहे, यात 2 गट निर्माण झालेले आहेत, ते पूर्वीचं नेतृत्व आम्ही मान्य करत नाही. आणि एकनाथ शिंदे यांचा गट असं म्हणतो की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली हे जे आमदार एकनाथ शिंदेच्या बाजून आहेत त्यांच्यावर ते बिलीव्ह करतात आणि त्यांना नेतृत्व मानतात. आम्ही पार्टी कोणत्याही पद्धतीने सोडलेली नाही, हा त्यांच्या आर्ग्युमेंटचा भाग होता काल. आणि आज त्यांनी हे पुन्हा सांगितलं की आम्ही 10व्या अनुसूचीचा सुद्धा कोणत्याही पद्धतीने, म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशनची 10 शेड्यूल आहे त्याचं सुद्धा कोणत्याही पद्धतीने व्हायलेशन केलं नाही. जसं की पार्टीमध्ये फक्त 2 गट पडलेले आहे, आम्ही पार्टी सोडलेली नाही. ठीक आहे, बघूया हे आर्ग्युमेंट, हा युक्तिवाद त्यांना खरोखरच किती फायदेशीर ठरतो हे काळ ठरवेल. पुढच्या काही दिवसात आपल्याला ते स्पष्ट होईल. पण न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात आपण आला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.